नमस्कार मंडळी, आपण नेहमीच संगीतशी संबंधित काही ना काही आपल्या समोर सादर करत असतो, ज्याच्यातून आपल्याला संगीत शिकायला मिळेल, संगीत ऐकायला मिळेल आणि कोणत्या ना कोणत्या प्रकारे तुम्हाला आनंद देता येईल यासाठी मी सदैव प्रयत्नशील असतो। आज काहीतरी वेगळं आपल्यासाठी आणावं म्हणून एक कविता सादर करतोय। कवितेबद्दल सांगायचं झालं तर ही कविता मी माझ्या कॉलेज जीवनात लिहिली होती आणि गमतीशीर बाबाशी की ही जी कविता आहे ही एका लग्न झालेल्या माणसाची व्यथा सादर करणारी कविता आहे आणि मी कॉलेजला असताना अर्थातच अविवाहित होतो, पण त्यावेळेस लिहिलेल्या गोष्टी आजही जीवनात कशा रिलेट करतात हे फार गमतीशीर आहे। एक आनंद म्हणून, मनोरंजन म्हणून कविता केलेली आहे, कोणत्याही स्त्री किंवा पुरुषाचं मन दुखवण्यासाठी केलेलं नाही, तर आपण एक आनंद म्हणून ऐकावी अशी माझी इच्छा आहे। तर कवितेचं शीर्षक आहे हे जरा बरोबर नाही। एक पती आपल्या पत्नीला म्हणतोय की हे जरा बरोबर नाही, तुझं हे नेहमीचं रागावणं जरा बरोबर नाही, तुझं हे नेहमीचं रागावणं जरा बरोबर नाही आणि छोट्या छोट्या गोष्टींवर माझं डोकं खाणं हे जरा बरोबर नाही। घरचं जेवण सोडून मला बाहेरचं आवडत नाही, खरंच घरचं जेवण सोडून मला बाहेरचं आवडत नाही, तरी उठसूट हॉटेलवर खाणं हे जरा बरोबर नाही आणि एका महिन्यात 4-4 साड्या घेणं हे जरा बरोबर नाही। यात्रेमधल्या पाळण्यावर बसायची मला भीती वाटते, आपल्यापैकी अनेक जणांना ती भीती वाटत असेल, मला तर फार वाटते। यात्रेमधल्या पाळण्यावर बसायची मला भीती वाटते, तरीही बळजबरीने मला ते बसायला लावणं हे तुझं बरोबर नाही आणि वाघासारख्या नखाने मला बारीक चिमटा घेणं हे जरा बरोबर नाही। अगं माझी अख्खी कमाई मी तुझ्यावर खर्च करतो, माझी अख्खी कमाई मी तुझ्यावर खर्च करतो, तरीही मी तुझ्यासाठी काहीच करत नाही असं म्हणत राहणं जरा बरोबर नाही आणि छोट्या छोट्या गोष्टींवर माझ्या खानदानाचा उद्धार करणं हे जरा बरोबर नाही। तुला माझी काळजी आहे हे बरोबर, हे मान्य, तुला माझी काळजी आहे हे मान्य, पण अर्ध्या तासात असं मला सतत फोन करणं जरा बरोबर नाही आणि गुप्त हेरासारखं सतत माझ्या मोबाईलवर लक्ष ठेवणं जरा बरोबर नाही। माझं तुझ्यावर प्रेम आहे हे मान्य, पण असं बळजबरी आय लव्ह यू म्हणायला लावणं जरा बरोबर नाही। अगं संध्याकाळी थकून भागून आलेल्या नवऱ्याला खिचडी टाक असं सांगणं हे जरा बरोबर नाही। तर अशी होती ही कविता। अपेक्षा आहे आपल्या सर्वांना आवडली असेल, आपण एन्जॉय केलं असेल, तर आपण खरोखर आपल्याला आवडली असेल तर आपण लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा। धन्यवाद।